नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. भ्रष्टाचाराच्या भूतांचा रेशनिंगवर डोळा आहे. भ्रष्टाचाराच्या भूतांनी यावी गरिबांचं रेशन ढापलेलं आहे. धान्यासाठी मृत माणसाचं रेशनिंग दुकानात अंगठे दिले जात आहेत. रेशनिंगच्या घोटाळ्यावर झी 24 तासनं हा पंचनामा केलाय. स्वस्त धान्य दुकान गरिबांसाठी आधारित आणि रेशनिंग यंत्रणा अधिक पारदर्शक व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या. पण काहीही केलं तरीही रेशनिंग यंत्रणेला भ्रष्टाचार संपत नाहीये. रेशनिंग दुकानातून मरण पावलेल्या लोकांच्या नावे रेशनिंग उकळलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. झी 24 तासच्या SIT टीमनं रेशनिंग यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराच्या या भूतांचा पर्दाफाश केला. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व्यवहारासाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्यात. रेशनिंगचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं पोष यंत्रणा आणून सुद्धा रेशनिंगची यंत्रणा पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न भ्रष्टाचाराच्या भूतांनी हाणून पाडलाय. राज्यातल्या शेकडो रेशनिंग दुकानांमधून भूत रेशनिंग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आम्ही या भूतांबाबत म्हणजे त्या भूतांबाबत बोलत नाही. आम्ही बोलतोय मरण पावलेल्या माणसांच्या नावे रेशनिंग उकळणाऱ्या भ्रष्टाचारी माणसांबद्दल. मृत माणसांच्या नावे हजारो किलो धान्याचा अपहार केला जात असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवलेली आहे. मुंबईत मृत शिधापत्रिकाधारकांच्या नावे रेशनिंग सध्या घेतलं जात असल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. काही शिधापत्रिकाधारकांच्या वर्षात 2 वर्षापूर्वी मृत्यू झालेला असताना त्यांच्या नावे आजही रेशनिंग घेतलं जात आहे. तर झी 24 तासनं या शिधापत्रिकाधारकांच्या घरी जाऊन पडताळणी केली आहे आणि त्यावेळीच हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. शिधापत्रिकाधारक मरण पावलेले असताना कागदोपत्री त्यांना जिवंत दाखवून हजारो किलो रेशनिंगवर डल्ला मारला जातोय. या घटनेची आम्हाला काय माहिती नाही आहे सदर ठिकाणी, कारण ते चुलते वारलेले आमच्याकडे फोटो आहे, त्यांची डेट आहे ऑफ झालेली. आणि जर चुलते वारून 5 वर्ष झाले मग त्यांचा अंगठा कुठून लागतो ह्याची आम्हाला काहीच माहिती नाही. आणि जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना जो रिपोर्ट द्यायचा असतो तो प्रत्येक घरोघरी जाऊन द्यायचा असतो. पण ते शासकीय अधिकारी काय करतात, त्यांचं जे काळा बाजार उलाढाल असते ते राशन दुकानात येऊन बसतात, काहीतरी चुकीची माहिती राशन ह्याच्यामध्ये लिहितात राशन कार्डवरती आणि ते सरकार पुढे दाखवतात की आम्ही हा रिपोर्ट बनवला म्हणून. नाही, माझे चुलते जे आहेत ते 26/1/2020 मध्ये ऑफ झालेले आहेत. आणि चुलते वारल्यानंतर आम्ही एकत्र कुटुंब होतं. आता चुलत्याची जे फॅमिली आहे त्यांचे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि पत्नी आहे. ते गावी स्थलांतरित झाले चुलते ऑफ झाल्यानंतर. तर त्यांचं ते हयात नसल्यामुळे त्यांचं अंगठा लावायला येणार कोण राशन दुकानावरती, आणि त्यांचा जो राशन आहे तो जातो कुठे हे जे आम्हाला काही माहिती नाही आहे. तर या संदर्भात आज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद. आपण जर पाहिलं तर मरण पावलेले असताना लोक कागदोपत्री त्यांना जिवंत दाखवून हजारो किलो रेशनिंगवर डल्ला मारला जातोय. नक्कीच आपण जर बघितलं तर ही जी केस स्टडी आहे ती एका मुंबईतल्या मानखुर्दच्या दुकानाची आहे. आणि त्या एका दुकानामध्ये 14 लोक जे आहेत ते मृत पावलेले आहेत, परंतु ते रेशन दुकानावर येऊन अंगठे लावून रेशन घेऊन जात असल्याचं दाखवलं जातं आहे. आणि हे सगळं जे आहे ते माहितीच्या अधिकारात उघड झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये अशा पद्धतीचं जे रॅकेट आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं रेशनिंगचेच अधिकारी खाजगीमध्ये सांगतायत. आणि काही दुकानदार जे आहेत जे या रॅकेटमध्ये सहभागी नाही आहेत तेही ही सगळी माहिती खाजगीमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. आणि याचा सगळा ज्यावेळेला खुलासा झाला त्यावेळेला शिधावाटप अधिकारी आणि रेशनिंग विभागानं DV म्हणजे डोर व्हिजिट, प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन जो अहवाल तयार केला जातो गृहभेटी अहवाल असं म्हटलं जातं. आणि या अहवालातून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि झी 24 तासच्या हाताला हे सगळे अहवाल लागलेले आहेत. आपण हे माहितीच्या अधिकाराखाली हे सगळे अहवाल मिळवलेले आहेत. आणि या अहवालातूनच अशा पद्धतीनं जे लोक रेशन घ्यायला येत नाहीत अशा पद्धतीच्या लोकांचं रेशन दुकानदार अंगठे लावून हडप करत आहेत. 2 रुपये किलोचं धान्य जे आहे ते बाजारात 25 रुपये 22 रुपये किलोने विकलं जात आहे. आणि याचा जर आकडा बघितला तर मुंबईमध्ये जे रेशन दुकानांची जी संख्या आहे ती 4200 आहे. आणि किमान 25 ते 30% जरी दुकानदार अशा पद्धतीचा कारनामा करतात असं जर म्हटलं तर 1000 दुकानदार आसपास या सगळ्या प्रक्रियेत असल्याचं काही दुकानदार सांगत आहेत.
आणि अगदी, सगळ्यात गोविंद, महत्त्वाचं अगदी 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 गोविंद, काही सेकंदांसाठी थांबवते तुम्हाला. मात्र आपण पाहिलं तर झी 24 तासच्या याच बातमीचे विधिमंडळात पडसाद उमटले. सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीची मागणी केली तर रेशनिंगवर भ्रष्टाचाराच्या भूतांचा डोळा झी 24 तासनं ही बातमी लावून धरली आहे. झी 24 तासच्या बातमीची मुनगंटीवारांनी दखल घेतलेली आहे. कसं बघता या राष्ट्रीय घोटाळ्याकडे? नाही, असा घोटाळा करणारा जर अधिकारी असेल, जो या बाबतीमध्ये या घोटाळ्यात सहभागी असेल, त्याला मात्र जेलचं रक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी कायद्याने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सर, मयत झालेला आहे आणि त्याच्या नावावरती लाटलं जातं की खूप मोठी का आपण नेहमीच यंत्रणा सज्ज करतो, यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी असं निग्लिजन्सी होताना दिसत नाही. अशी एखादी दुखादी घटना असेल तर मी समजू शकतो, पण हजारो घटना असेल तर गंभीरतेने याची चौकशी करून यावर कडक शिक्षा दिली पाहिजे. तुम्ही याच्यात काय इन्क्वायरीची मागणी करता, कारवाईची मागणी? नाही, इन्क्वायरी केलीच पाहिजे ना. मागणी करायचं काय? हा नैसर्गिक राजकारणामधला हा स्थायी भाव आहे की कुठं गडबड असेल, घोटाळा असेल, चूक असेल, कोणी कायद्याच्या बाहेर जाऊन आपला वर्तणूक करत असेल, त्याची चौकशी केली पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे. याच्यात मागणी काय? माझी मागणीच आहे, हट्ट आहे, आग्रह आहे, त्याच्यामध्ये शंका कुठं आहे? गोरगरिबांसाठी आपण कमी पैशात राशनिंग देतो, ही सरकारची स्कीम आहे खरं म्हणजे. गरिबांना राशनिंग मिळावं म्हणून मोफत देतो आपण, बरोबर. आणि अशा घोटाळे येतात. नाही, 81 कोटी लोकांना मोफत धान्य देतो. पण यामध्ये दोन भाग आहे. समजा ही एकच केस असेल तर मग याची काळजी यासाठी घ्यावी लागते त्या मृतक व्यक्तीच्या कुटुंबाने ही माहिती दिली नाही. मग याच्यामध्ये तो अधिकारी फसत नाही, मग ते मृतक कुटुंब फसते. इन्क्वायरी झालीच पाहिजे. चौकशी दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर चौकशी झाली पाहिजे. तर रेशनिंगच्या भ्रष्टाचाराच्या बातमीची गृह खात्यानेही दखल घेतलेली आहे. भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ही ग्वाही दिलेली आहे. झी 24 तासशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली आहे. आपल्यावर मंत्री योगेश कदम जी आहेत. सर, एक मोठा घोटाळा झी 24 तासनी बाहेर काढलेला आहे. मृत व्यक्तींच्या नावावरती रॅशनिंग गोळा केलं जात आहे, खूप मोठा घोटाळा आहे. कसं बघता याकडे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि त्यावेळेस आपण एक ड्राईव्ह घेतलं होतं संपूर्ण राज्यामध्ये की अंत्योदय यादीमधली जी नावं आहेत त्या यादीमधून जी अनावश्यक नावं आहेत ती वगळणे, हा आपण स्पेशल प्रोग्राम दिला होता. आणि राज्यामधील स्थलांतरित झालेली व्यक्ती, मयत झालेली व्यक्ती ह्या सगळ्यांची नावं त्या यादीमधून वगळून तिथे जे वेटिंगवरती जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची नावं तिथे इंट्रोड्यूस करणं किंवा त्यांचा समावेश करणं, हा ड्राईव्ह आपण घेतला ना. हजारोच्या संख्येने आपण मयतांची नावं कमी केली होती. तथापि नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे नक्कीच आम्ही चौकशी करू आणि जे कोण दोषी असेल त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. धान्य आपण सरकारने चालू केलेलं आहे, कमी पैशात धान्य चालू, आणि अशा जेव्हा घोटाळा समोर येतो आणि मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे, मयत झालेल्या व्यक्तीनेच अपील केली आहे. मयत झालेल्या व्यक्तीच्या नात्याने नाही, एखादी कुठे केस घडली असेल म्हणून पूर्ण राज्यभर तसं होतंय असं गृहीत धरणं चुकीचं राहील. तर तरी सुद्धा असे कुठे प्रकार घडला असेल त्या इंडिव्हिज्युअल केसवरती कारवाई होईलच. परंतु आता आपण 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मयतांची नावं वगळण्याचा आपण स्पेशल ड्राईव्ह करायला सांगितलं डिपार्टमेंटला आणि तो आम्ही केलेला देखील आहे. नावं आपण कमी देखील केलेली आहेत. तो आकडा मी आपल्याला नंतर देईन की आपण किती मयतांची नावं आपण कमी केलेली आहेत ती. परंतु अर्थातच गरीब कुटुंबांसाठी असलेलं धान्य जर का कोणी लुबाडत असेल तर त्यांना सोडणार नाही. एफडीए तुमच्याकडे आहे, गृह खाते तुमच्याकडे आहे, कारवाई करणार का? अशा कडक 100% जर का कोणी दोषी असेल त्यांच्यावरती 100% कारवाई होणार. घोटाळे होत असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज कपिल राव, झी मीडिया, मुंबई. तर थेट जाऊयात गोविंद. मृत माणसाच्या नावे रेशनिंग यावेळी उकळलं जाते. भ्रष्टाचाराच्या भूतांनी खरं तर गरिबांचं रेशनिंग ढापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर सतेज पाटलांनी ही काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. रेशनिंग दुकानामध्ये चक्क मृत माणसांच्या अंगठ्यावर आता त्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन रेशन उकळलं जात आहे, धान्य विकलं जात आहे. ही भ्रष्टाचाराची भूतं आता समोर येत आहेत. मला वाटते प्रशासनावरचा कंट्रोल सरकारचा सुटलेला आहे. रेशन दुकानाच्या कमिशन गेले काही दिवस दिले गेलेले नाही, गेले 4 महिने. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार म्हणजे यावरचा कंट्रोल शासनाचा सुटलेला आहे. कॅमेरामन अनिल सौंदर्याचा मनुष्य पाठक, झी 24 तास.
तर गोविंद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण जर पाहिलं तर आज झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीचे विधिमंडळात देखील पडसाद उमटलेले आहेत आणि यावेळी भ्रष्टाचारांवर कारवाई होणारच अशी ग्वाही देखील योगेश कदमांनी दिलेली आहे. नक्कीच या ठिकाणी गृहमंत्र्यांनी जरी याची ग्वाही दिली असली तरी काही गोष्टी अजून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की हे एका कुटुंबापुरतं मर्यादित प्रकरण नाही. माहितीच्या अधिकाराखाली आपल्याकडे जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये शेकडो कुटुंब आहेत की त्या मृत कुटुंबाच्या नावे राशन काढलं गेलेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे लोक फक्त रेशन कार्ड पुरावा म्हणून कागद तयार करतात त्या लोकांचं सर्रासपणे अशा पद्धतीनं धान्य उडवलं जात असल्याचं खाजगीमध्ये काही रेशन दुकानदार सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार ज्या वेळेला रेशनिंग विभागाच्या निदर्शनास आला त्यावेळेला मुंबईतल्या काही तुटपुंज्या रेशन दुकानदारांची चौकशी सुरू झाली आणि गृहभेटी अहवाल तयार करण्यात आले. परंतु गृहभेटी अहवाल तयार करत असताना शिधावाटप अधिकारी जे रेशनिंगचे जे ऑफिसर आहेत यांनी डोर व्हिजिट करत असताना जाणीवपूर्वक लोकांचे पत्ते जे आहेत ते या ठिकाणी अपुरे पत्ते लिहिलेले आहेत. एकाच ठराविक साच्यामध्ये हा अहवाल बनवण्यात आलेला आहे जेणेकरून लोकांपर्यंत जे लोक आहेत, जे विक्टिम आहेत त्यांच्यापर्यंत बाकीचे लोक पोहोचू नयेत अशा पद्धतीची खबरदारी जे गृहभेटी अहवाल तयार करतानाही अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. म्हणजे कुठंतरी अधिकारी आणि रेशन दुकानदार यांचं मिलीभगत आहे, यांचं साठलोटं आहे का अधिकारी दुकानदारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असाही संशय या गृहभेटी अहवालामध्ये येतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जर संख्या आपण बघितली तर मुंबईमध्ये जवळपास 1001 दुकान जर बघितले तर अशा पद्धतीचं काम करत असल्याचं खाजगीमध्ये सांगता आहेत. आणि या सगळ्या दुकानदारांना अभय देणारे रेशनिंगमधील काही अधिकारी आहेत की जे अधिकारी या सगळ्यांचं कलेक्शन करत असल्याचंही रेशनिंगमधलेच काही दुकानदार आणि काही अधिकारी खाजगीत आपल्याला ही माहिती देत आहेत. आणि प्रत्येक DCR कार्यालयामध्ये अशा पद्धतीचे यंत्रणा चालवणारे ज्या अधिकाऱ्यांचं पोस्टिंग दुसरीकडे आहे परंतु DCR कार्यालयात बसून हा कारभार करतायत. निश्चित गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.